अहो, या देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी आणि आरोग्याच्या समस्या इतकं सगळं असताना मात्र मोठे राजकीय मंत्री, राजकीय लोक मात्र आपले मज्जा करतात, आपली मस्त आरामात आयुष्य जगतात. सर्वसामान्य जनता, गोरगरीब जनता यांचे अनेक प्रश्न, अनेक समस्या, तरी सुद्धा त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. अहो, काही मोठे राजकीय लोक, त्यांच्या वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या आणि त्यामध्ये तयार होत असलेलं भेसळयुक्त खाद्यपदार्थ, ज्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका. काही कंपन्या आहेत तिला आयुर्वेदिक मानलं जात होतं, चांगलं मानलं जात होतं, परंतु आता त्याच कंपनी विरुद्ध मोठी कारवाई. आणि ही कारवाई करणारे आहेत आपले कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे साहेब. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला धडकी भरवणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. अहो, आत्तापर्यंत कित्येक मोठे मोठे अधिकारी होऊन गेले, परंतु तुकाराम मुंडे साहेब म्हणजे जनतेचा विश्वास. तुकाराम मुंडे साहेब म्हणजे कामामध्ये प्रामाणिकपणा. तुकाराम मुंडे साहेब म्हणजे एकनिष्ठता. तुकाराम मुंडे साहेब म्हणजे पारदर्शकपणा. तुकाराम मुंडे साहेब म्हणजे घोटाळेबाजांना घाम फोडणारे. तुकाराम मुंडे साहेब म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्यांना घाम फोडणारे. आणि यावेळी तुकाराम मुंडे साहेबांनी दिला ना मोठ्या बाबांना दणका. त्यांची कंपनी, त्यामध्ये तयार होत असलेले वेगवेगळे वस्तू, त्या सर्व वस्तूंवर छापा आणि एकच मोठी कारवाई. अहो, जे लोक म्हणत होते की हे आयुर्वेदिक आहेत, पूर्णपणे नैसर्गिक आहेत, त्याच्यावरच आता छापा टाकण्यात आला आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकच मोठी धडक कारवाई करण्यात आली आणि सर्व स्तरातून तुकाराम मुंडे साहेबांचं कौतुक. कर्तव्यदक्ष अधिकारी, तटस्थ भूमिका, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडणारे. आत्तापर्यंत कितीतरी बदल्या, कितीतरी वेगवेगळे विभागात काम केलं, पण ज्या विभागात जाणार त्या विभागातले जे इतर कर्मचारी आहेत, जे घोटाळे करतात, भ्रष्टाचार करतात, चुकीचे कामं करतात, त्या सगळ्यांना घामच फुटतो. आणि अशीच मोठी कारवाई तुकाराम मुंडे साहेबांनी अन्न आणि औषधी विभागात केली आहे. काही दिवसापूर्वीच त्यांची या विभागामध्ये बदली झाली होती आणि त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापी आणि एकच धडक कारवाई. अहो, पण काही मोठ्या पक्षाची राजकारणी लोक आहेत, काही मोठ्या पक्षाची मंत्री आहेत, त्यांनी स्वतःच्या कंपन्या सुरू केल्या, कोणी वेगवेगळी उद्योग टाकले. सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओत पुढे डायरेक्ट दाखवणार. नुसतंच दाखवणार नाही, तर सगळं पुराव्यासकट तुमच्यासमोर उघड करणार. फक्त तुम्ही एक काम करायचं, हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा. अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही, कारण की आपण या व्हिडिओच्या शेवटी तुकाराम मुंडे साहेबांनी कोणत्या मोठ्या मंत्र्याला दणका दिला, कोणत्या मोठ्या राजकीय नेत्याला दणका दिला, त्या डायरेक्ट ओपन दाखवणार. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावाच लागेल. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक लगेच झाला पाहिजे. आत्ताच लाईक करा. अहो, बाजारात येत असलेल्या वेगवेगळे खाद्यपदार्थ, वेगवेगळे अनेक पदार्थ, हे सगळे शुद्धच असतात असं नाही. काहीमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केलेली असते, ज्यामुळे त्या लोकांना तर फायदा होतो, परंतु सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त काहीतरी प्रॉडक्ट, भेसळयुक्त वेगवेगळे खाद्यपदार्थ असे यापूर्वी सुद्धा अनेक ठिकाणी आढळले होते आणि त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आलेली होती. परंतु आता जशी पण तुकाराम मुंडे साहेबांची अन्न व औषध विभागात बदली झालीत आणि जेव्हापासून त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला, तेव्हापासून त्यांनी एकच धडक कारवाईचा दणका सुरू केला. अहो, तुकाराम मुंडे साहेबांची ही कारवाई बघता मोठ्या मोठ्या राजकीय लोकांना घाम फुटला. मोठ्या मोठ्या राजकीय मंत्र्यांना असं वाटू लागलं की आता मुंडे साहेब आपला पण घोटाळा बाहेर काढतात की काय, आपले पण सगळे काळे धंदे बाहेर काढतात की काय. हे सर्व मोठे राजकीय मंत्री कोण आहेत, कोणत्या मोठ्या पक्षाचे आहेत, ते सुद्धा आपण तुम्हाला याच व्हिडिओत पुढे सांगणार आहेत. फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. जेव्हापासून तुकाराम मुंडे साहेब ॲक्शनमध्ये आलेले आहेत, तेव्हापासून मोठी कारवाई करण्यात येत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहे आणि भेसळयुक्त जे पण पदार्थ असतील किंवा इतर गोष्टी आहेत, त्या सगळ्या जप्त करण्यात येत आहे. तसेच कितीतरी लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्या सगळ्यांचे काळे धंदे मुंडे साहेबांनी बाहेर काढलेले आहेत. तुकाराम मुंडे साहेब यापूर्वी सुद्धा ज्या पण विभागात होते, त्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना एक मोठा धाकच निर्माण झालेला असायचा, कारण की मुंडे साहेब आपल्या कामाशी प्रामाणिक आहेत. आत्तापर्यंत कितीतरी राजकारणी लोकांनी त्यांच्या विरुद्ध अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, त्यांना आपल्या पदावरून खाली काढण्याचा प्रयत्न केला, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी सगळे प्रयत्न हाणून पाडले. कारण की तुकाराम मुंडे साहेब प्रामाणिक असल्यामुळे त्यांच्या पाठीमागे राज्यातील हजारो, लाखो, करोड जनता उभी आहेत. नुकतंच तुकाराम मुंडे साहेबांनी एका मोठ्या कंपनीवर कारवाई केली, जी एक नामांकित कंपनी होती.
भ्रामक दावे करणाऱ्या औषधांवर एफडीएनं आता चांगलाच दणका दिलाय. पतंजली समूहाशी संबंधित आस्थापनांमध्ये धडक मोहीम राबवली जाते, कारवाई केली जाते. 7 जिल्ह्यातील 12 आयुर्वेदिक आस्थापनांमध्ये ही कारवाई करण्यात आली. 73,24,656 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. औषधं जादुई उपाय प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अन्न औषध प्रशासनाचे जे आता नवीन आयुक्त जे मेन आहेत ते आता तुकाराम मुंडे साहेब, त्यांनी जे काय असे सर्व बघूनच केलं असणार ना. शेवटी त्यांचं नाव आहे ना, कारण चांगल्या कामामध्ये. त्यामुळे त्यांनी जी कारवाई केली असेल ती योग्यच कारवाई केली असणार ना. आणि जर जर कंपनी करत असेल तर ती ॲक्च्युली लोकांचा विश्वासघात करते, कस्टमरचा विश्वासघात करते ती. तर ती कारवाई केली ती योग्य आहे असं आम्हाला वाटतं. तुकाराम मुंडे तुकाराम मुंडे अधिकारी आहेत ना, ते त्यांचं काम एक नंबर काम आहे. आणि जे ते कुठल्या डिपार्टमेंटला जातात त्यावेळी ते शक्यतो त्या डिपार्टमेंटचं एक मात्र चोखच काम करतात. आणि आता त्यांना जे काय अन्न औषध डिपार्टमेंट मिळालं आहे त्यामध्ये त्याने ते रामदेव बाबाचे जे काय हे केलं आहे, म्हणजे पतंजलीचं जे काय उघडीच केलं आहे, म्हणजे भेसळ करतो हे करतो, ते ऑलरेडी सगळं पहिलं महाराष्ट्राला जनतेला माहितीच होतं. ते थोडंफार भेसळ करत होता, खरं ते कसं गुपित होतं. आता त्याने तुकाराम मुंडे साहेबांनी ते डायरेक्ट बाहेर काढलं आहे. तुकाराम मुंडे साहेबांनी जे केलेलं काम आहे ते खरंच एक वाखाणण्याजोगं आहे. त्यांनी जी पतंजली संदर्भात टाकलेली धाड आहे तर ती खरंच योग्य आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे मुंडे साहेबांच्याकडून. अशा योग गुरुने रामदेव बाबांनी या सगळ्याच्या पाठीमागून जर अशी औषधं जर आपल्या पतंजली स्टोअर मधून विक्री करत असतील तर या देशातील सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा कुणावर, असा मोठा प्रश्न या देशात निर्माण झालेला आहे व या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. तर आमची तुकाराम मुंडे साहेबांना राज्य सरकारकडे विनंती आहे की ताबडतोब अशा या लोकांवर निपक्षपातीपणे चौकशी करावी व कठोरातली कठोर शिक्षा या लोकांवर व्हायला पाहिजे, असं आमचं मत आहे. एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो. काही प्रमाणामध्ये अनुवंशिक असल्याने त्याची भीती नागरिकांमध्ये प्रचंड आहे. त्यामुळे भ्रामक दावे करून मधुमेहासारख्या आजारांवर औषधं निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासन कारवाई करत आहे. या कारवाईचा आम्ही स्वागत करतो आणि जे अधिकारी ही कारवाई करत आहे त्यांचे अभिनंदनही करतो. असं केलं नाही पाहिजे. सर्वसामान्यांच्या आयुष्यावर खेळण्याचा कुणालाही हक्क नाही आणि तसं केलंच नाही पाहिजे. त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे. नाही, अतिशय योग्य कारवाई आहे ही.